तर आज आपली मॉर्निंग झाली आहे सिम्बासोबत, कारण हा माझ्यासोबत झोपला होता. मला पण माहित नाही कधी आला. इग्नोर माय व्हॉइस गाईज, कारण मला सर्दी झाली आहे. मम्मी सकाळी चपाती बनवून गेली, मग मी शेवची भाजी बनवली आणि दुपारचा लंच केला. आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं होतं, जे की आता समर सीझन आला आहे, तो खूप गरम होते आणि माझ्या कॅटसाठी मी हे वॉटर फाउंटेन मागवलं, जे की मी ठेवलं होतं ते कुठे आज मी काढलं त्याला आणि क्लीन केलं आणि याच्यामध्ये पाणी भरून ठेवलंय. हे जे आहे ना, हे वॉटर फिल्टर आहे. ह्याच्याने म्हणजे ना पाणी फिल्टर होऊन येतं आणि कॅट साठी पण चांगलं आहे. आणि मी प्रत्येक रूम मध्ये बाउल ठेवले आहेत, की ज्या रूम मध्ये आहे तिथून ती म्हणजे पाणी पिऊ शकेल. असं समर सीझन मध्ये मांजरांचं पाणीचं इंटेक खूप कमी होतं, पण लक्ष द्यायला पाहिजे. खैर मी आता अभ्यास करते, पण अभ्यास करताना माझं लक्ष इकडं तिकडं नाही जाणार असं कधी होत नाही. आता हा ब्रेसलेट आहे, मी काय करते त्याच्यासोबत मला पण काही कळत नाही. अभ्यास करून झाल्यावर मी डायरेक्ट झोपले आणि मला जर कोणी उठवलं नाही तर मी उठत नाही, कारण ती सर्दीची गोळी अशी आहे ना की पूर्ण गुंगी चढते तिच्यानी. खैर मी थोडी स्किन केअर केली आणि माझ्या केसांना काय माहिती किती वर्ष झाले मी तेल लावलं होतं. सो आज मी तेल लावलं आणि हा बघा हा चोर, म्हणजे काय, मी दरवाजाना थोडा पण बंद नाही करू शकत. आमच्या घरात ना डोर बंद करणं हा आहे एक गुन्हा आहे. सो डोर कधी पण ओपन राहायला पाहिजे. अगर क्लोज दिसलं तर लगेच हे आतमध्ये येतात आणि बसून घेतात आणि काय नाही करत, फक्त लक्ष देतो काय करते ही काय नाही, पण डोर लॉक नाही पाहिजे. खैर मला ह्याला बघून एक चीज आठवली आहे, जी की आहे डिवॉर्मिंग. ही टॅबलेट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे ते चिकन खातात ना दररोज ते चिकन चे वॉर्म्स होतात, सो ते टॅबलेट द्यावा लागते. आणि बघा कसं लपून बसतंय, असं आहे आमचं माकड. संध्याकाळी माझी फ्रेंड आली आहे, मला हॅलो गाईज, एक काम होतं आणि त्याच्यानंतर ती मला घेऊन गेली मार्केटला. तिला मोमोज खायचे होते, ती मला बोलते तू पण खपट, मी खाल्ले नाही. ओके, माझं स्ट्रिक्ट डाएट चालू आहे, मोमोज नाही खात मी, मैदा नाही. आणि घरापर्यंत येते पण घरी येत नाही. हिला जबरदस्ती घेऊन गेले आणि जेवायला तिला रात्र खूप झाली होती, सो मी तिला सांगितलं की काकांना बोलव घ्यायला, चला मग. आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतोय.